नमस्कार मंडळी, आज केला कोकणातील पारंपरिक पदार्थ। त्यासाठी 2.5 वाटी रवा चांगला तुपावर परतून घेतला। रवा थोडा जाडसर घेतला इथे मी। आणि नंतर तो एका भांड्यात काढून घेऊन त्याच कढईत चमचाभर तूप घातलं पुन्हा। आणि तवसं म्हणजे मोठी काकडी जी मिळते गावाला त्याचा 3 वाटी किस आणि 2 वाटी चिरलेला गूळ हा असा एकजीव होईपर्यंत चांगला ढवळून घेतलं। आणि मग त्यात थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं आणि रंगासाठी केशर आणि गावठी हळद घातली। रंग चांगला येतो, पिवळा धम्मक एकदम। आणि मग त्यात भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले काजूगराचे तुकडे घालून घेतले। वेलची जायफळ पूड घातली आणि आपण जो 2.5 वाटी रवा भाजून घेतला तो एका वेळी एकदम घालायचा नाही, सगळा अंदाज घ्यायचा, थोडा थोडा घालायचा। वाटलं मिश्रण थोडं पातळ वाटतंय तर मग तो आणखी घालता येतो नंतर। तसं मी आता हा अंदाजाने थोडा थोडा घालून घेतला आणि मग हा चांगला शिजवला। शिजलं मिश्रण तसं कुकरच्या डब्याला आतून तूप लावून घेतलं, खाली हळदीची पानं लावली आणि हे शिजलेलं मिश्रण त्यात ओतलं आणि एक लोखंडी तवा चांगला गरम करून घेतला आणि त्या तव्यावर मग हा डबा ठेवायचा। वर पुन्हा हळदीची पानं लावली, झाकण ठेवलं आणि 15-20 मिनटं ते खरपूस होईपर्यंत मंद आचेवर ठेवून द्यायचा डबा, कारण त्याला खालून ना चांगला असा खरपूसपणा येतो। आणि मग थंड झालं हे मिश्रण डब्यातलं की असं एका प्लेटमध्ये ओतून घेतलं आणि त्याच्या वड्या पाडल्या। थंड झाल्यावर त्याच्या वड्या चांगल्या येतात। याला आम्ही धोंडस म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते नक्की कळवा। करून बघा पदार्थ आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।